संभाजीनगरमधली दृश्य आपण पाहताय। छत्रपती संभाजीनगर विमानतळाबाहेर महाविकास आघाडीकडून मानवी साखळी जी आहे ते या ठिकाणी तयार करण्यात आली आहे। बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ असे बोर्ड्स जे आहेत ते या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या हातात घेतलेत। काळे कपडे घालण्यात आलेले आहेत। पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। आज पंतप्रधान मोदी जळगावच्या दौऱ्यावर आहेत। छत्रपती संभाजीनगर विमानतळावर ते उतरतील आणि त्याच्यानंतर पुढचा त्यांचा प्रवास जो आहे तो जळगावकडे असणार आहे। मात्र छत्रपती संभाजीनगरमध्ये विमानतळाच्या बाहेर अशा पद्धतीने अंबादास दानवे यांच्याकडून हे निषेध आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। महाविकास आघाडीकडून हा विरोध जो आहे या दौऱ्याला केला जातोय। लाडकी बहीण योजना जी आहे ती सरकारने आणलेली आहे, मात्र लाडक्या बहिणींच्या सुरक्षेचा काय हा प्रश्न सातत्याने महाविकास आघाडीकडून उपस्थित केला जातो। बदलापूरमधलं अत्याचाराचं प्रकरण असो आणि गेल्या काही दिवसांमध्ये लहान मुलींवर चिमुकल्यांवर होणारे अत्याचार असो, तर याचाच निषेध जो आहे तो या ठिकाणी महाविकास आघाडीकडून केला जातोय। गाड्यांचा पण कठोर तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। हातामध्ये फलक घेण्यात आलेले आहेत, काळे कपडे घालण्यात आलेले आहेत। महिलांची सुद्धा संख्या जी आहे ती लक्षणीय आहे या आंदोलन करताना, आणि या महिलांनी सुद्धा काळ्या साड्या ज्या आहेत त्या परिधान केलेल्या आहेत। आणि ज्या ठिकाणाहून विमानतळाच्या बाहेर छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या बाहेर अंबादास दानवे हे कार्यकर्त्यांसह उपस्थित आहेत आणि मोदींच्या या दौऱ्याचा निषेध केला जातोय। दत्ता कनवाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। दत्ता, आपण पाहतोय की ज्या ठिकाणी मानवी साखळी करून अंबादास दानवे आणि कार्यकर्ते उभे आहेत, तर दोन्ही बाजूला म्हणजे मागे आणि पुढे पोलिसांचा बंदोबस्त। नक्कीच वृषाली, छत्रपती संभाजीनगर शहरात काही वेळानंतर नरेंद्र मोदी हे विमानाने दाखल होणार आहेत। मात्र तत्पूर्वीच महाविकास आघाडीच्या वतीने नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याचा विरोध केला जातोय। आपण बघू शकता की छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विमानतळाच्या बाहेर मोठ्या संख्येनं या ठिकाणी महाविकास आघाडीचे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत। काळे कपडे घालून, काळ्या पट्ट्या बांधून या ठिकाणी हे सगळे पदाधिकारी सहभागी झालेले आहेत आणि दौऱ्याचा विरोध करतायत। देशभरात जे काही महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत त्या अत्याचाराच्या निषेधार्थ हा सगळा मानवी साखळी करून विरोध सुरू आहे। आपण जर त्यांच्या हातातले फ्लेक्स बघितले तर काळ्या पाटीवरती त्यांनी हे फ्लेक्स बनवून आणलेले आहेत, ज्यामध्ये बदलापूर अत्याचाराच्या निषेधात राज्यभर संताप, इतर घटना सुद्धा आहेत। महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशा स्वरूपाचे फ्लेक्स घेऊन हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आता मोदींचं या ठिकाणी आगमन होणार आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।